आदि अनादि तू जगतपती निर्व्याकार ब्रह्ममूर्ती लीला अखंड वेद गाती त्रिगुणात्मका मोरया करिता भावे नामस्मरण होय तत्काल भावमोचन ऐसा देवादिदेव तो गजानन प्रणव स्वरूप नटलासी करावया भक्तरक्षणासी झाले कुंठित असे परमात्मा तो एकदंत अगोचर लक्षावया धुंडी विनटला तुझ्या चरणी दयाळ तू चिंतामणी भक्त बदता झाला आनंदे धुंडी संत श्रुतियासी प्रार्थता प्रार्थना करा गणेश कथामृत श्रवणकाद कसे जो बदला सुत अतिसुरस असेच पुंजिका स्थळी शापयोगाने मरकट वेशे ते दानवनंदिनी हिचा हा पुत्र त्रिपुच्छ मरकट मुनी ज्वालामाळी प्रत्यक्ष ऐसे सुतमुखीची ऐकता कथा श्रवणगसुतासी होय प्रार्थिता कथा ही विचित्र ऐकता संशय चित्ती वाटतो दानवासी ही मरकटी तनिया कैवी झाली गुणालया दानव कोणता हे सांगून उत्पत्ती सांगे मरकटीची सुते ऐकुनी मुनीचे वाणी सच्चरित सांगे आनंदुनी भूत चौल त्रिभिष्टकस्थानी केशरी दानव हा विख्यात याचा प्रपिता महाज्वाल माळी महापराक्रमी अतुलबळी देवजिंकुणी रणमंडळी बंदी घातले सुरासुर अग्नीच्या उन्मादापासून झाला असे हा निर्माण या ते शक्तीने समरीवरून देव सर्व मुक्त केले ही कथा अति अद्भुत असे देवी रहस्यात वर्तता असे हा निर्माण या ते शक्तीने समरीवरून सर्व देव मुक्त केले ही कथा अति अद्भुत ऐसे देवी रहस्यता वर्तिता ऐसे समस्त ग्रंथ अद्भुत वाढले ज्वालामालीचे नंदन शकुनी दानव बळसंपन्न याचा पुत्र हा केशरी महान परमभक्त शिवाचा मोहना नामने सुंदरकांता महासाध्वी पतिव्रता स्वस्वरूपते विलोकिता रतिपती लज्जित गौरांगा गजगामिनी नवयौवना स्वास्यवदनी जिची रदन छबी लक्षता नयनी रोहिणीपती लज्जित केशरी दानव वैभवयुक्त आनंदाने राज्य करीत गौ ब्राह्मण प्रतिपालित महा उदर पराक्रमी अतिविख्यात महाबळी घ्यावया त्याजस्वे होतो फळी कोणी नसे या भूतळी अतुल बळी ख्याता परिपोटी नसे पुत्र संतान या योगे अखंड उद्भिद मन गोड न लागे अन्न पाणी तेव्हा विचार चित्ती करीत असे तप करून या घोर प्रसन्न करावा उमार मन या युगे होईल कुमर शिवासी प्रसन्न केलिया ऐसा विचार करून चित्ती पातला हिमालय पर्वती गुह्य करोनी कांती तपासनी बेसला वर्जोनिया उदकपान निश्चय करून अंतःकरण हृदयी चिंतोनी पंचवदन ध्यानस्थ तेव्हा बेसला 400 वर्षपर्यंत निश्चित बेसला ध्यानस्थ तत्त देखुनी अति अद्भुत देवेंद्र चित्ती बहुभ्याला दुर्धरपत तपतयाचे जामुनी चित्ती सद्गत झाला उमापदी सद्वर द्यावया तयाप्रती हिमाचली प्रकटला कपाटी सद्भक देखता नैनी आनंद या शूलपाणी गळा मिठी घालुनी सावध करीत यासी केशरी सावध होनी विलोकिता पंचवदन करिता झाला प्रेमी नमन चरण दृढ धरुनी शक्ती नसी उठावया निशक्त झाली तयाची काया ही शिवे हृदया जाणूया करुणी धरुणी उठवला लागता तयासी शिवहस्त अद्भुत केले शक्तिमंत म्हणे माग सखया मनोगत देतो तुझला एक आली ऐकता काणी अभोग बाणी केशरीसी झाला आनंद मनी मागता झाला ते क्षणी नमन करुणी शिवासी देवादी देव तो पंचवदन सुपुत्र दे मज लागून सद्भावे धरले तुझे चरण इच्छा पूर्वी ही माझी निर्विकार ब्रह्ममूर्ती लीला अखंड वर्णिती वेद गाती त्रिगुणात्मक त्रिमूर्ती पुंजिक स्थळी ही दानव नंदिनी झाली आणि तिचा पुत्र त्रिपुच्छ मरकट हा तिचा पुत्र झाला पुंजिक स्थळी शापयोगाने मरकट वेशी दानव नंदिनी झाली आणि तिचा जो सुत तो त्रिपुच्छ
मरकट मुनी. आणि त्रिपुच्छ मरकट मुनीना झाला केशरी नावाचा एक राक्षस जन्माला. पण हे होते मुनी. त्यांच्या उदरी आला हा केशरी नंदन नावाचा दानव. त्या दानवानं अनेक वर्ष 400 वर्ष हिमालयात जाऊन तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येला इंद्र घाबरला आणि इंद्र म्हणतो, हे माझा असं घेईल की का? ह्याची भीती इंद्राला. पण पंचवदन जे पंचवक्त्र शंभू शंकर हे केसरीच प्रसन्न झाले आणि त्याला उठवते झाले. आणि केसरीला म्हणतात, तुला काय पाहिजे तो वर माग. तेव्हा केसरी मला एक सुंदर पुत्र प्राप्त व्हावी असा शंकराकडे वर मागितला. तेव्हा भोलेनाथ शंकर याने त्याला सांगितलं की तुझ्या नशिबात पुत्र योग नाही, तुला एक कन्या होईल. ती कन्या म्हणजेच अंजनी. तव प्रारब्धी नसे सुत, हे पूर्वीचे से लिखित. तरी पुत्रवंत कन्या निश्चित, एक होईल तुझ लागुनी. विख्यात होईल त्रिभुवनी, नाम ठेवले तेचे अंजनी. परी एक सांगुनी तुझ लागुनी, स्वयंवर करी तेची. तुझे सवे मलयुद्ध करुनी, जिंकेल जो वीर महान. त्यासी अर्पी हे कन्यादान, उद्धार होईल पै तुझा. येची उदरी होनी अग्नी, विख्यात होईल महामुनी. योनी संगमा वाचुनी, उत्पन्न होईल योगिया. तिचा द्वितीय मी होईन कुमर, करीन तेव्हा मी तुझा उद्धार. आढल स्वपद साचार, देईन तेव्हा तुझ लागुनी. सद्वर ऐसा अर्पुणी, गुप्त झाला शूलपाणी. तेव्हा केशरी दानव आनंदुनी, स्वस्थानासी पातला. केशरी येता अंतःसदनी, मोहना सद्भावे लागे चरणी. दानवे अंकी घेऊनी, सद्वर कथेला शिवाचा. पतीचे वचन ऐकूनी, प्रफुल्लित झाली सतीची काया. नमोनी पतीच्या पाया, करी सेवा आनंदी. काही काळ जाता लोटुनी, मोहना चित्ती उद्विग. म्हणे सद्वर शिवाचा अजून उदयासी का नाही. मानस असता चिंताग्रस्त, सतीसी गर्भधारणा होत. दिसू लागली प्रफुल्लित, गर्भाची या तेजाने. पूर्ण होता नवमास, प्रसूत झाली राजस. कन्या जन्मली योग्य दिवस, मरकट वसंती काली. कन्या विप्रते देखुनी, कर कपाळी लावुनी. शोक करी दानव जाया, करे प्रारब्ध माझे विपरीत. शिवाचे असता वरदान, विद्रुप कैवी झाले संतान. उपहास करते सकल जन, आता वदन कैवी दाखवू. दुःखेसे वदुनी, निचिष्टेत पडली नयनी. उद्गीत चित्ती झाली, शिवाची माते वरप्रधान. कन्या होईन रूपसंपन्न, तिची कीर्त्या विद्वज्जन. वर्णतीत अखंड पुराणी, वदोनी ऐसे दानवापती. पुन्हा विलोकित कन्याप्रती, तव दिसे ती रूपवंती. तेज सदनी न समाये, विलोकिता तेचे वदन. कलाहीन भासे निशारमण, अंग श्वास घेऊनी. वात मंद मंद चालत, ऐसे लक्षता स्वनेत्रे. दानव हर्षला परमचित्ती, मोहनाने लक्षते कन्याप्रती. आनंद चित्ती भावित, आनंद योनी केशरी. शरकरा वाटली हत्तीवरुणी, गुढ्या उभारल्या घरोघरी. नगरा माझी ते काळी, 12 दिवस पर्यंत. उत्साह केला अत्यद्भुत, धने याचके केले तृप्त. सेवक जन दोषवले, पूजोनिया श्वासिनी. नाम ठेवले अंजनी, पालखी तैसे घालुनी. गाती सर्व आनंदी, परी स्वस्वरूप पालटे क्षणोक्षणी. मोहना खेळवीत आनंदाने, मरकट वदनासे लक्षता नैनी. खिन्न मानसी होतसे, काही दिवस जाता लोटुनी. पातला तेथे ब्रह्मनंदन, केशरी मानसी आनंदनी. सिंहासनी बेसुनी, करुणी नारदाचे अर्चन. सप्रमिणे वदे मुनी चरण, निज कन्ये ते आणून. मुनी चरणी घातली, महाराजातून त्रिकालज्ञानी. तरी ह्या का झाले मरकट वदनी, हे सांगावे मज लागुनी. दयावंता एक दानवाचे ऐकता वचन, केले मग समूल तयासी कथन. पुंज कष्टली शापे करुण, तव कन्या झालीसे.
त्रिभुवनी हिची होईल कीर्ती, काही चिंता न करू चित्ती, नारदाच्या ऐकुनी वचनोक्ती, दानव मनी आनंदला. तेव्हा नारद अवधे, दानवराया तव कन्या हे गुणालया, पण अद्भुत करुणिया स्वयं करुणी अर्पावी. ऐसे दानवासी वधुनी मुनी गेला स्वर्ग भवनासी, केशरीसी आनंदमणी कन्या लागी विलोकित. जेवी वृद्धिंगंत होय रोहिणीवर, तेवी दिवसे दिवस झाली थोर, होता अंजनी पोबर, दानव चिंता बहु करी. दानव कन्या रूपवंती, पहावये ती सुरभूपती, दानव सांगे तयाप्रती, स्वयंवरी इच्छा पै यावे. काही दिवस गेल्यावरी, स्वयंवर आरंभ करी केशरी, लिखत लिहूनी सत्वरी, दूत पाठवता पै झाला. बोलविले क्षत्रिय सुरासुर, दानव राक्षस महावीर, शिबिरे उभविली मनोहर, मंडप नेमली मध्यभागी. स्वयंवरासी येता देवमणी, दानव समोर जावणी, शिबिरे देतसे तया लागुनी, आनंद करुनी त्याचा. 96 कुलीचे सर्वभूती, दानव राक्षसे बसले एकमंती, आल्हाद झाला सकळा प्रती, ते मरकड भार पातला. केशरी नाम वानर थोर, संगे गमुनी दलभार, स्वयंवरासी पातला सत्वर, वार्ता ऐकुनी तेधवा. वानर पराक्रमी बलसागर, तो हा प्रत्यक्ष कमलावर, त्याच्या दानवे करुणी आदर, दिधली शिबिरे ते असे. सुतमुखीचे ऐकतावानी, क्षणगमध्ये ते क्षणी, वानर हा चक्रपाणी, काय करावे झाला. तरी सुखता सांगेन ती पवित्र, श्रवणगिरी आमचे पवित्र, तव मुखीचे शब्दामृत, प्राशन करवी अम्माते. शवन गाते ऐकता वचन, सुत होऊनी आनंद घन, समूळ करता झाला कथन, केशरी वानराचे. शरयुतरी अध्यापुरी, पवित्रेची काया भोरी, तेथे अमरीशराव राज्य करी, पुण्यशील प्रतापी. अतिसुशील भगवत भक्त, गौ ब्राह्मणासी प्रतिपालित, परोपकारी दयावंत, अपरापर न जानसी. समारंगणी दावाग्र, शरणागताचे करी रक्षण, करी पुत्रवंत प्रजापालन, दान देते बहुसाद. सुशोभन नाम तयासी कांता, महास्वादी पती साध्वी पतिव्रता, वदे निंदू तयेची विलोकिता, रतिपती लज्जित. ऐसा राव विवेसी, राज्य करी अयोध्येसी, चिंता नसे मानसी, आनंदित सर्वदा. सुशोभनेचे उदरी, झाली दिव्य एक कुमरी, अमरीश हर्षला अंतरी, कन्या रत्न विलोकिता. 12 दिवसपर्यंत उत्साह गेला अत्यद्भुत, याचक जन केले तृप्त, धन अमित देऊनी. श्रीमती नाम देऊनी, शर्करा वाटल्या आनंदाने, याचक तृप्त केले दानी, अमित द्रव्य देऊनी. दिवसे दिवस होता थोर, राव चिंता करी मनी, हिच्या समसुंदर वर कैवी मिळील. राव विचार करी मनी, क्षत्रिय सूर आणि मुनी, उत्तम वर त्रया लागुनी, पराक्रमी रूपवान असावा. तरी स्वयंवर घोष गाजवुनी, पाचारावे नृप सुरमुनी, ऐसे स्वच्चिती विचारुनी, दूत धाडले आणावया. शिबिरे होऊनी बहुत, मंडप निर्मला सुशोभित, वार्ता फागली त्रयलोकात, स्वयंवरासी ती सर्वही. नारद आणि पर्वतमुनी बैसले असते एके स्थानी, स्वयंवर वार्ता ऐकणी काणी, विचार करती स्वचित्ती. ब्राह्मण क्षत्रिय आणि शूर, यातुनी श्रीमंतीसी असावा वर, पराक्रमी आणि शूर, रूप संपन्न असावा. नारद विचार करी स्वमनी, कीर्ती माझी त्रिभुवनी, तेजस्वी सुर मजवुनी, नसे अन्य कवनाचे. तरी स्वयंवरी मी जाऊनी, राजकन्या गुणालया, करिनी देसे निजभार्या, स्वसामर्थ्ये करुनी. तोही तपो तेजे महान, भगवत भक्त मज समान, तरी राजकन्या द्वयातून वरील एकासी निश्चये. तरी आपण सती घालील माळ, ऐसा प्रयत्न करून सबळ, प्रसन्न करावा घननील, कार हे आधी साधावया. ऐसा विचार करून मानसी, वेगे पातला वैकुंठासी, नमोनी हरीच्या पदासी, वदे दिनवदने ते. देवादिदेवा कमलापती, इच्छा उद्भवली माझी अचित्ती, अमृष तनया श्रीमती, भावी युवती प्राप्त ही. विलोकिता तिच्या स्वरूपासी, रंभादिप्सरा वाटती दासी, लक्षता सुंदर वदनासी, रोहिणीवती लज्जित. तरी मजला भावी ही कामिनी, ऐसे करी चक्रपाणी, पर्वत मुनीच्या मनी, भावी कामिनी अपनाते. दोघी आम्ही विख्यात, समानरूपी कीर्तिवंत, आम्ही स्वयंवरी वैसता सभेत, मुनीच्या मनी भावी कामिनी
त्याच्या स्वरूपासी रंभादिप्सरा वाढती तासी लक्षिता सुंदर वदनासी रोहिणीपती लज्जित तरी मजला व्हावी ती कामिनी ऐसे करी चक्रपाणी पर्वत मुनीच्या मनी व्हावी कामिनी अपनाती दोघी आम्ही विख्यात समारूपी कीर्तिवंत आम्ही स्वयंवरी वैसत सभेत घालील माळ एकाती यास्तव माझे हे साधावया कार्य याते असे एक उपाय तो सिद्धीस नेई देवराय धरले पाय सद्भावे स्वयंवरी येता पर्वतमुनी तरे पुच्छसा करी मर्कट वदनी विद्रुप करी तया लागुनी वरील सभेसी मज लागी नारदाचे ऐकता वचन स्वचित्ती विचारी जनार्दन स्वकार्याचा होय साधन द्यावा सद्वर येयासी नारदासी वदे चक्रपाणी स्वयंवरीसी येता मुनी होईल त्रिपुच्छ मर्कट वदनी सभास्थानी वेसता हरीचे ऐकुनी वचनामृत नारद हर्षुनी चित्तात हरिपदी नमुनी त्वरित जाता झाला आनंदे राजकन्या व्हावी भामिनी ऐसे पर्वत मुनीच्या हेतमनी परी विचार करी ते क्षणी स्वहित कवी साधिल नारदाचे पूर्ण मनोगत श्रीमती आपणास व्हावी प्राप्ती तोही आपणास तेजस्वी रूपवंत तरी कार्य केवी साधिल तरी रूपहीन करुणी नारदासी साधोणी गावे स्वकार्यासी ऐसा विचार करुणी मानसी वैकुंठासी पातला हरीसी सद्भावे करुणी मन प्रार्थना करी करचोरुनी हेतू माझा करी पूर्ण शरण पावलो तब पाया अमरीश दुहिता रूपवंती तेची माते व्हावी प्राप्ती परी नारदाची ही मनोवृत्ती तये लागी वराते द्वयम्ही तत्समान यात नसे काही न्यून तरी नारदासी करी रूपहीन देवा प्रार्थितो तुझ लागी नारद येता स्वयंवरासी करितया वानर स्वरूपासी विद्रुप लक्षता तयासी श्रीमती मातेवरील वदता ऐसे पर्वतमुनी आनंदे वदे चक्रपाणी रूपहीन करी तया लागुनी स्वयंवरीसी सदेसी बेसता हरीचे ऐकता वचनामृत पर्वत झाला आनंदित घालुनी हरीचे दंडवत जाता झाला ते गाडी हरे म्हणे हे वरवे झाले अनायसे कार्य साधले स्वयंवरी जागुनी भले स्वहितासी साधावे वधूने ऐसे चक्रपाणी स्वयंवरी बातले ते क्षणी सभा मंडपती येऊनी बैसले ते गाडी अमरीश लक्षिता हरी सद्भावे धावुनी चरण धरी तो नारद पर्वत अवसरी सभास्थानी पातले हरेच्या द्वयभागी दोघे जण बैसले होते आनंदगण मुनी अनेक सूर्यगण नुपश्रेणी बैसल्या वाद्ये वाजती मधुर गायन गातात येते सुस्वर श्रीमती राय सत्वर सभास्थानी आणली जी गौरांगी सुकंद रतनी मृगाक्षी गजगामिनी सिंहगटी दंत हिरे खानिनी तेज भाकली चौगरी हस्ती शोभे रत्नमाला अंग श्वास नाभिकोंडला लक्षतातयाच्या स्वरूपाला रोहिणीपती लज्जित तेव्हा नृपमुनी सुरसुरा स्वचित्ती करिता विचारा कोणता सभाग्य आता करील वर हा मनोगत नकळे सर्वथा अमृष ते उभा राहुनी हस्त संकेत संपूर्ण वाद्य स्थिर करवुनी बोलता झाला ते कडे नृपमुनी आणि सुरपाल यात स्वरूपवान लक्ष्मी निर्मळ श्रीमती ममतनिया सुशील माळ घालील तयासी ऐकून या रायाचे वचन जो तो निज स्वरूपाची वागवी अभिमान म्हणे समस्ताची स्वरूप समान कोणी नसे असते ऐसे स्वमानसी विचार करता सर्वासी विलोकी राजविहिता वेद लागला समजता घालीन माळही पवनासी याचक हे सर्व मुनी ब्राह्मण अरण्यवासिया नसे स्थान यात जरी असाला रूपवान तरी हे न वरी सर्वथा क्षत्रिय आम्ही महाशूर सभाग्य आणि अतिउदार यातून एकास करीलवर स्वमानसे असे वदतात श्रीमती देवानंदनी विलोकिते सर्व नृपा लागुनी त्यात वर नई तामणी मुनिश्रेणी विलोकित त्यात स्वरूपे येते सुंदर लक्षता नदसे सुंदरवर तेव्हा लक्षित सर्व सुरवर हंसगती फिरवून या सर्व सुधा पाणी दृष्टीचे देखते चक्रपाणी पाऊल उचली ते क्षणी माला हाती घेऊन स्वस्वरूपी लक्ष्मी कमलापती तेथे पातळी श्रीमती माला दिव्य घेऊन हाती गळा घातली आनंदी स्व अपमान जाणून मनी
क्रोधावले पर्वताने नारदमुनी वदते झाले ते क्षणी अमरीश राजा हरिहुने अंबिका रूपहीन कैलासी आमचा अपमान व्यर्थ का केले नेमवचन स्वमानसी जाणीये जरी द्यावयाचे होती हरिस तरी व्यर्थ का बोलवले सर्वास डाग लाविला स्वकुलास क्षत्रिय उदरी जन्मोनी उभय तेजी ऐकुनी वचनोक्ती राये विचार करून चित्ती दर्पणाने द्वयाप्रती दाविता झाला ते स्वस्वरूप लक्षता दर्पणी खिन्न झाले दोघी म्हणी परी स्वरूपे पाचा वाचुनी कोणी न जाणे ती सर्वथा राव आणि राजनंदिनी द्वय विप्र आणि चक्रपाणी इत्रासे दोघे मुनी सभास्थानी दिसती नारद आणि पर्वत मुनी तप्त झाले ते क्षणी वदती द्वया ते फसवोनी स्वहित साधले हरिणी क्रोधे नारद म्हणे अनंता द्वयाचा हे तत्वा जाणून चित्ता साधलेसे देवा स्वहिता ठकून या माते तरी तूही वानर होऊनी विचारशील घोरवणी नारद ऐसे वदुनी जाता झाला तीधवा पर्वतवदे श्रीहरिसी तुवा बसवले अम्मासी तरी राक्षस नेईल तव कांतेसी वियोग होईल तुझ लागी ऐसा शापोनी चक्रपाणी परत गेला स्वस्थानी तेव्हा राय आनंदोनी लग्न सोहळा पै केला सोहळा पूर्ण झाल्यावरी श्रीमतीसी घेऊन श्रीहरी आनंदी गेला वैकुंठापुरी तो हा वानर केशरी पर्वतमध्ये श्रीहरिसी तुवा फसवले अम्मासी तरी राक्षस नेईल तब कांतीसी वियोग होईल तुझ लागी ऐसा शापोनी चक्रपाणी पर्वत गेला स्वस्थानी तेव्हा राय आनंदानी लग्न सोहळा पै केला सोहळा वायावायसी अंजनीवर घेऊन संगे वानर भार स्वयंवरासी पातला आपापल्या सन्मानासी बैसले नृप सुधा पाणी तेव्हा दानवी अणवुनी अंजनी सभास्थानी ते काळी विडोगिता दानवदुहिता आल्हादवानती सर्वचित्ता कोणत्या सौभाग्याची होईल कांता ऐसा विचार करती स्वमानसी झाला वाद्यांचा गजर नांदे कोंदले अंबर तेव्हा उभा राहून दैतेश्वर बोलता झाला ते काली जो वीर असेल कीर्तिवान महापराक्रमी बलसंपन्न त्याने मलयुद्ध मजसी करुणी समरी जिंकावे मज लागी त्यासी वरील ही अंजनी ऐसे दानव मुखीचे ऐकता पाणी भ्याले समस्त नृप सुधा पाणी अधोवदनी विलोन्वित समस्त वदती निजमानसी मलयुद्ध कराव्या दानवासी शक्ती नसे कवनासी देव दानव्य कांते ऐसे स्वच्चित वधुनी सवेसी बेसले धरुनी मौन ते दानवे नेत्री लक्षण वदता झाले आवेशे अंजनी रत्न हे वरावया कोणी वीर नसे का या ठाया दानव शब्द ऐकुनिया केसरी वानर उठला हस्त घर शोनिया महिप्रती वदे दानवा दाखवी तुझी शक्ती समरी मी करीन ख्याती वरीन अंजनी निर्धारे वानरेश्वराचे एकता वचन दानव झाला आनंदघन मलयुद्ध करावया लागून सिद्ध झाले दोघेही द्वय केसरी हे विख्यात एकमेकाशी धडका देत पृष्टी ताडती मुष्टीघात अति अवेशी करून पदघाते खचे धरणी आकांत झाला त्रिभुवनी मागे न सर्दी कोणी हस्त चपेटा हाणती एकमेकाशी उचलुनी गगनी देत झोकोनी पुन्हा भूतळी येऊनी मलयुद्धासी मिसळती हरीची माया अत्यद्भुत स्वपळे दानव उचलुनी त्वरित महिवरी उताना पडित हृदय बैसुनी त्याचा अंजनी हर्षुनियंतरी रत्नमाळा घेऊनी करी गळा घालुनी सत्वरी धरी चरण आनंदे उठवून या दानव केशरी अलिंगला वानरेश्वरी हरी आनंदे धरुणी करी मंडपस्थानी आणला 4 दिवस पर्यंत विवाह केला अत्यद्भुत याचक दाने केले तृप्त सन्मान केला सर्वांचा अंजनी संगे घेऊनी केसरी निघाला आनंदुनी शेषाचल पर्वत येऊनी अंजनी सह राहिला जेवी रूप वाटले अंजनीचे तेवी केसरी धरित शेषाचे आनंदित भयदाचे क्रीडा करती सुरम्य बनी लोटता ऐसे काही दिवस अंजनी बैसता गायनास त्यात वसंत ऋतू वैशाख मास तव वसंते शोधले
वृक्ष फलभारे डोळती, पक्षी मधुर शुद्ध करती, पुष्पाण वृक्ष मनी शोभती, सुवास वाहे चौघडे. अमृक्षातली बेसुनी अंजनी करीते से गायन, गायन तेचे ऐकुनी वात मंद झाला. वैरभाव त्यजुनी श्वापदे एकत्र झाले वनी, पशुपक्षी आहार त्यजुनी स्थिर झाले ते काळी. आम्रफुलासी डंक मारता, ग्रास चंचुती ते साज धरता, भक्षावशी तो विसरला, गायन शब्द ऐकता. गायन रंग मातला थोर, विमान दाटले सुरवर, फणा हलवुनी डोळे फणीवर, श्रवणी पडता गायन. पुंजिक स्थळी ही अंजनी, गायन रंग भरला गगनी, तो याच विली नारदमुनी त्या स्थानी पातला. अंजनीचे ऐकता गायन, सप्त झाला न करे गमन, गायनीचे दुबले अंतःकरण, देह भाव तेने हरपला. आदो श्रीमितीचा वियोग झाला, तात गायन रंग करणी भरला, देखता अंजनीच्या स्वरूपाला, काम मानसी प्रगटला. कामे व्यापला नारद मुनी, वीरे बाद झाला ते क्षणी, तेने लज्जित होनी मुनी, गेला निघुनी ते विले. अमृक्षाचे पकफलवासी, किरे डंकित होते त्यासी, प्रारब्ध युग हा तया फळासी, उद्भवले ते काळी. पवित्र जे नारदाचे रेत, पडले डंकले क्षित्रात, अग्नीने स्वांशतयात, घातलासे ते काळी. द्वय अंश होता मिश्रण, फळ झाले तेजमान, गायनी राग होता पूर्ण, फळ तुटले देठीचे. अंजनीच्या हस्तात फळ पडले ते अकस्मात, तेने सती झाली हर्षभरित, फळ बक्षले ते काळी. म्हणे गायने हा लाभ झाला, दैवे प्रसाद हा माते तिथला, ऐसे उदुनी ते वेळे फळ बक्षले आनंदे. भक्षणी करता आम्रफलासी, गर्भ राहिला अंजनीसी, दिसो लागली तेजस्वी, होता गर्भधारणा. गर्भवाढे दिवसे दिवस, पूर्ण भरला 9 मास, प्रसूत झाली राजस्व, पुत्र झाला तेजस्वी. तो हा त्रिपुच्छ मरकट मुनी, जो योगी आसी शिरोमणी, कीर्ती ज्याची त्रिभुवनी, तो हा अंजनी उदरी जन्मला. प्रत्यक्ष अग्नि नारायण, ऋषिकांतीचे शाप दारुण, यास्तव ब्रह्मवीर्यापासून उत्पन्न झाला योगी. अग्नि हाची त्रिपुच्छ मुनी, सत्कथा ही परमभावनी, श्रवणे पुनित करीत तक्षणी, सद्भाव अंतरे ठासवला. चिंतामणी विजय ग्रंथ थोर, अनेक पुराणातील सार, श्रवणे होतसे भवय पार, अक्षरपद पावे अखंड. कथा पावन ही अत्यद्भुत, धुंडी अल्पमती यत्किंचित, दयालु श्री एकदंत, वद्वी हृदयस्स बसुनी. करता वाचे नामस्मरण, अनंत दुरिते होती दहन, ऐसे परब्रह्म देव तो सनातन, व्यक्त झालासी भक्तासी. पुढील अध्याय कथा पावन, सुतमुनी ते करील कथन, ही वदवितसे गजानन, स्वभक्त मुखे करुणी. बुद्धी प्रेरक तू श्री गजानन, नामहिमा तुझा अद्भुत गहन, एक वार करता नामस्मरण, आत्मस्वरूप देसी त्यास. श्री